वेलकम बॅक टू अनदर न्यू ब्लॉग. तर मी कोकणात आहे हो परत. आणि तुम्हाला विचार पडला असेल की मी आज गॉगल्स घालून का शूट करतो आहे. तर माझं लेझिकचं ऑपरेशन झालं आहे. ऑब्व्हियसली मी आता स्पेक्स घालत नाही आणि त्याचसाठी म्हणून मी आतापर्यंत सेफ्टी क्लासेसवरती होतो. बट आता ऑफिशियली मी सेफ्टी क्लासेसही काढू शकतो. पण मला एक थोडंसं खाली पण वाटत होतं, तर त्याच्यासाठी म्हणून मी आता हे गॉगल्स घातलेत. आणि तुम्हाला एक सांगायचं होतं की मी 6 तारखेला बसलेलो मुंबईमधून आणि 7 तारखेला मी इथे गावी आलो आहे हो. तिथेच जेव्हा लास्ट टाईम जो मी ब्लॉग टाकलेला ज्याच्यामध्ये आपण कुणकेश्वर आणि इतर ठिकाण सगळे कवर केलेले, तिथेच आलो आहे मी पुन्हा माझ्या काकांकडे. पाऊस तर काय मी आल्यापासून पडलेला नाही आहे आणि बहुतेक मी अजून काही दिवस आहे ते तेव्हा पडेलही, त्याचाही तुम्हाला मी एक ग्लिम्स देईन. आणि दॅट्स इट. आता फिलहाल तुम्हाला मी इथला एक व्ह्यू दाखवतो. जो फिलहाल गावी जो क्लायमेट आहे त्याचा तुम्हाला एक व्ह्यू देतो मी. आणि लवकरच हा ब्लॉग आपल्यापर्यंत पोहोचेल आय होप. आज आम्ही कोणत्या तरी एका धबधब्यावर जाणार आहे आणि त्याचाही तुम्हाला एक व्ह्यू देईन. तर हा काय व्ह्यू आहे इथला. वॉटरफॉल अजून आलेला नाही आहे बट सीन खूप मस्त आहे. हे पुढेमध्ये दोघं भाऊ आहेत. आता मी फायनली पोचलेलो आहे धबधब्याच्या इथे आणि इथे एक सुंदरसं असं मंदिर आहे आणि बाजूलाच इकडे असं वॉटरफॉल दिसेल आपल्याला. तो वॉटरफॉल आहे. फायनली माझा 8वा दिवस आहे आज कोकणात आणि थोडा पावसामुळे मी काय कुठे बाहेर गेलो नव्हतो. तर आज मी टेंबवली इथलं राकणेश्वर मंदिर इथे आहे आणि त्याचा एक व्ह्यू देतो मी तुम्हाला. तर हा काय मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे. मंदिर असं दिसतं बाहेरून. काय एंट्रन्स आहे मंदिरात येण्यासाठी आणि हे मंदिराचा परिसर, झाडं वगैरे दिसत असतील तुम्हाला. आणि हे मंदिर आतमधून असं दिसतं. इथे शंकराची पिंड आहेत. त्यांचा फोटोही आहे समोर. आणि इकडे साऊंड एको होतो. डोम स्ट्रक्चर आहे याचं, त्याच्यामुळे साऊंड जो आहे तो एको होतो. आणि हे काय जे बाकीचं परिसर मंदिराचं. हे काय बाहेरचं परिसर आहे मंदिराच्या बाहेरचं. पीपल वेलकम बॅक टू दी ब्लॉग. हा दिवस कोणता आहे माझा मला माहिती नाही. बहुतेक मी इंट्रोडक्शनमध्ये सांगितलेलं की मी 7 तारखेला इथे पोचलेलो. तर आज बहुतेक 21 आहे
आणि आज मी देवगडचं पवनचक्की ज्याला म्हणतात तिकडे चाललो आहे, देवगड बीचला. तर हा ब्लॉग पुढे, तर ह्याआधी मी गेलो आहे आणि त्याचाही ब्लॉग मी अपलोड केलेला आहे. तर आज मी माझ्या काकांसोबत चाललो आहे. लाईक काही वर्ष आधी इथे माझी आत्याही राहायची, पण आता ते आमच्यासोबत नाही. तर खूप टायमानंतर मी आलो आहे आज इकडे. तर लेट्स सी. तर हा काय व्ह्यू आहे इथून. फायनली मी आता देवगड बीचला आलेलो आहे आणि खूप मस्त असा व्ह्यू आहे. बरेच वर्षांनी माझ्या काकाला भेटलो आहे, परत दीदीच्या मुलाला भेटलो आहे. मागे तुम्हाला दिसतच असेल किती मस्त सुंदर असं समुद्र आहे आणि मी खूप एन्जॉय करते कारण कोणीच नाही. ऑलमोस्ट सगळं बीच हा विरान आहे. आम्ही काहीतरी इकडे बसलो आहेत, म्हणजे इथे एक बेंचसारखं काहीतरी आहे, इकडे आम्ही बसलो आहे आणि खूप छान वाटते. तर आता आम्ही इकडून घरी चाललो आहे. त्यासाठी म्हणून मी आलेलो. फायनल ते काम झालेलं आहे आणि जास्त काही फिरता नाही आलं आहे. बहुतेक मी आता कुणकेश्वर जाईन, त्याचं एक ग्लिम्स तुमच्यापर्यंत पोहोचेलच असं मला वाटतं आहे. ते फिक्स अजूनही नाही आहे, पण आत्तापर्यंत जे जे मला कंटिन्यू करता आलं आहे ब्लॉगमध्ये ते मी कंटिन्यू केलेलं आहे आणि ते आपल्यासमोर असेलच. आणि ह्यावेळेस पण मी जास्त काही फिरू शकलो नाही आहे. तर माझ्या घराच्या बाजूला लागून हे इकडे एक एरिया आहे, खूप शांत आहे. हा पूर्ण डोंगर वगैरे आणि पूर्ण निसर्गाने भरले. तुम्हाला एक ग्लिम्स दाखवतो. आणि माझ्यासोबत आमचे जे 2 कुत्रे आहेत तेही आलेत. एकाचं नाव नागू आहे आणि एकाचं माहिती नाही, पण ती त्याची फ्रेंड आहे. तर त्याचा एक ग्लिम्स देतो मी तुम्हाला. थोडं मागे लागून माझं घर.
फायनली मी खाली आलेलो जरा चालत चालत. आता परत घरी जातोय. हा माझ्या सोबत होता कायम. नागू चल. मला आठवत नाही मी आलोय कुठून, पण ह्याला नक्कीच माहिती असेल. चल नागू. लास्ट टाइम जसं मी माझ्या फ्रेंडसोबत होतो, ह्यावेळेस नाही आहे मी. तर लेट्स सी आता पुढे. शूटिंग वगैरे तर अलाउड नाही आहे, तरी पण मी ट्राय करेन जेवढं पॉसिबल होईल तेवढं. सो लेट्स सी. आता माझं दर्शन वगैरे सगळं झालेलं आहे आणि थोड्याच वेळात मी निघणार आहे. मला एक आपल्याला विनंती करायची आहे, कधीही आपण कोकणात आलात तर एकदा कुणकेश्वर मंदिर ह्याला एक भेट द्यावी. त्या जागेला खूप एक मोठं स्थान आहे, कारण आपण जे मागतो ते नक्कीच आपल्याला मिळतं. त्याच्यामुळे माझा खूप आधीपासून विश्वास आहे. काही वर्षांआधी माझ्या आजीचं जेव्हा निधन झालेलं, तर तिच्या अंतिम विधी जी काय असते त्याच्यासाठी आम्ही कुणकेश्वरलाच आलेलो आणि तो क्षण मला आज आठवतोय. खूप वाईट वाटतंय की आज माझ्यासोबत माझी आजी नाही आहे आणि मी त्यावेळेस जेव्हा आलेलो तेव्हा मला कोणतरी सोबत लागायचं येण्या जाण्यासाठी. आज मी स्वतः आलो आहे. तर आता आपण जे काय मंदिर आहेत वगैरे त्याचा एक व्ह्यू घेऊया आणि पटकनच मी आता इथून निघतो. आज खूप जोरात लाटा दिसत आहेत मला. एक व्ह्यू देतो तुम्हाला मी इथला. मामाच्या इथून दर्शन घेऊन घरी चाललोय. ते आतमध्ये काय व्हिडिओग्राफी वगैरे अलाउड नाही.